नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे जया लवकीज ड्रीम हाऊस. मैत्रिणींनो, प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण बनवणार आहात साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत वडे. हे वडे बनवायला अगदी सोपे आहेत. आपल्या महाराष्ट्राची शान आहे बटाटे वडे. बटाटे वडे घरगुती घरात कसे बनवायचे हे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आज मी सांगणार आहे आणि अर्ध्या तासाच्या आत वडे बनवून तयार होतात. हे वडे बनवण्यासाठी मी सुरुवातीला बटाटे कुकरमध्ये शिजत घातलेले आहेत. 4-5 शिट्ट्या होईपर्यंत बटाटे शिजवायचे आहेत. आता बटाटे शिजतात तोपर्यंत मी वडे तयार करण्यासाठी जे बटाट्याचं स्टफिंग लागतं त्याची तयारी करत आहे. तर त्या स्टफिंगसाठी मी इथं 2 गट्टे लसूण सोलून घेतलेला आहे. हा लसूण गावाकडचाही देशी लसूण आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2-3 मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी 2-3च मिरच्या घातलेल्या आहेत. तिखट तुम्हाला किती लागतं त्या प्रमाणात मिरच्या घालायच्या. त्यानंतर महत्त्वाचं साधन घालायचं ते म्हणजे धणे. धणे घातल्याने दाताखाली असं किचकट छान पण लागतं आणि चव ही खूप छान येते. जिरं घालायचं आहे, आलं घालायचं आहे आणि त्याची अशी भरड पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरला मसाला करेपर्यंत बटाटे शिजले होते आणि गारही झालेले होते. त्यामुळे मग त्यानंतर मी बटाटे काढून घेतलेले आहेत आणि आता बटाट्यांच्या साली काढून त्याला स्मॅशरनं स्मॅश करून घ्यायचं, बारीक स्मॅश करून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, माझं हे चॅनल नवीनच आहे. 2-3 दिवसापूर्वीच हे चॅनल तयार केलेलं आहे. तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर अगदी खुल्या मनानं माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काय सूचना असतील त्याही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या सूचनांचा मी मनापासून आदर करेन आणि माझ्या व्हिडिओ बनवण्याच्या पद्धतीत मी सुधारणा करेन. नवीनच चॅनल असल्यामुळे मला अजून एवढं एडिटिंग वगैरे जमत नाही. पण तुमचा जर सपोर्ट मिळाला तर या प्रवासात माझ्यात खरोखरच सुधारणा होतील. त्यामुळे अगदी मनापासून तुम्हाला विनंती आहे की मला सपोर्ट करा आणि माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा आणि छान कमेंटसुद्धा करा. आता आपण जे स्टफिंग तयार केलेलं होतं ते आता भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईत तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मी ते स्टफिंग तयार केलेलं ते स्टफिंग घातलेलं आहे. मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपलं हिंग घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि मेथी पण घातलेलं आहे आणि चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे. ह्याचा जो कच्चा वास असतोय ह्याचा आल्याचा आणि आपल्या लसणाचा, तो कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटूस्तर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे स्मॅश केलेले बटाटे घालून आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. चांगलं परतल्यानंतर गार करायला ठेवायचं आहे. स्टफिंगचं गार होईपर्यंत इथं मी तळण्यासाठी जे लागते बॅटर ते तयार करून घेतलेलं आहे. तर एका वाटीत मी म्हणजे तो बाऊलच आहे, त्या बाऊलमध्ये मी 3-4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यातच ह्याचं तांदळाचं पण पीठ घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे आणि ओवा हातानं किसून हातानं मळून घेऊन जरा घातलेलं आहे आणि बॅटर तयार केलेलं आहे. बॅटर खूप पातळ करायचं नाही, खूप जाड घट्ट करायचं नाही, असं एकदम मऊसूत पातळ बॅटर करायचं. हे बघा, मी दाखवल्याप्रमाणे हे बॅटर करायचं आहे. त्या बॅटरमध्ये पिठाची एकही गाठ राहिली नाही पाहिजे. बॅटर एकदम मऊसूत झालेलं असावं. अशा पद्धतीनं बॅटर तयार करून घ्यायचं. मैत्रिणींनो, माझ्यासारखं जर नवीन चॅनल कोणी तयार केलेलं आहे त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आपण एकमेकांना सपोर्ट करूया आणि असंच पुढे जाऊया. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि मीही नवीन चॅनल तयार करत असणाऱ्यांना अगदी मनापासून सपोर्ट करेन, लाईक करेन, शेअर करेन.
आता बॅटर तयार झालेले आहेत आणि मगाचे जे स्टफिंग करून ठेवलेले होतं त्याचे असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्या स्टफिंगमध्ये बुडवून ते गोळे तेलात तळून घ्यायचे आहेत. तळत असताना गॅस फुल करायचा आहे आणि सारखं परतवायचं आहे. थोडंसं तळल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आहे आणि असा करपूस रंग येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे. मध्यम आकारावर तळल्यानंतर ते आतपर्यंत तेल जाऊन चांगलं करपूस आतलाही मसाला चांगला भाजतो आणि त्याची टेस्ट बटाटे वड्याची टेस्ट वाढते. त्यामुळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं नाही, तळून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं मी आता दुसरा घाणाही घातलेला आहे. पहिल्या घाण्यात मी 4 बटाटे वडे तळलेले आहेत आणि दुसऱ्याही घाण्यात मी आता 4-4, 5-5चं असं सेशन करून तळून घेतलेलं आहे. बघा तळल्यानंतर किती छान दिसत आहे. कलरही त्याला छान आलेला आहे, टेक्स्चरही त्याचं छान बनलेलं आहे. जसं आपण विकत बटाटे वडे घेतो त्याच पद्धतीने घरात आपण अशा प्रकारे बटाटे वडे तयार करू शकतो. आता बटाटे वडे आलेत म्हटल्यानंतर मिरच्याही तळून निघाल्याच पाहिजे त्यामुळे मी 2-3 मिरच्या इथं चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. जे आपण विकत मिरच्या आणतो त्या चांगल्या तळलेल्या नसतात, वरवरच्या तळलेल्या असतात पण आतपर्यंत तळलेल्या नसतात. तर इथं आपण घरात तळणार आहोत तर ते चांगल्या पद्धतीनं मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. अशा चांगल्या खरपूस मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या काढून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ सोडायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत. चवीलाही अगदी छान झालेले आहेत. मीठ वगैरे तिखट एकदम प्रमाणशीर आहे. गरम गरम बटाटे वडे खायला या आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बटाटे वडे तयार करून बघा. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घरात आपण वडे तयार करू शकतो. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मैत्रिणींनो प्लीज मला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.